ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज सांगितल्याप्रमाणे येशू पुनरुत्थित झाल्यानंतर शिष्यांना दर्शन देतो. आणि जेव्हा पुनरुत्थित झाल्यानंतर येशूने शिष्याला दर्शन दिले तेव्हा त्या शिष्यामध्ये एक जण नव्हता, थोमा नव्हता. इकडे पहा, सगळेजण इकडे पहा, सगळेजण वचन ऐका, सगळेजण प्रभूच्या वचनाकडे लक्ष द्या आणि प्रभू काय सांगते ते आपण पाहूया. हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर येशू 8 दिवसानंतर येशू शिष्यांना भेटायला जातो आणि बंद खोलीमध्ये, बंद दरवाजामध्ये शिष्य लोक अंदर बसून भीतीमुळे, त्यांना काय होती, भीती होती. येशूला मारून टाकले, येशूला मारून टाकले. तर येशूला मारून टाकल्यानंतर येशूच्या शिष्याची काय गत होणार, अशा भीतीने त्यांनी आमच्या गुरुला मारून टाकले, तर आम्हालाही आमचीही कीव करणार नाही, म्हणून ते घाबरून बंद खोलीमध्ये बसून होते, दडून होते, लपून होते. त्यावेळेस येशू आला बंद दरवाजामध्ये. येशू कसा शिरला, आत्मिक रित्या, शरीराने नाही, परंतु त्यांना शरीर रूपी त्यांना दिसला. येशूने म्हटलं, शांती तुम्हास असो. परंतु त्यावेळेस थोमा नव्हता. मग नंतर शिष्य, येशू गेल्यानंतर थोमा आल्यानंतर शिष्य लोकांनी थोमाला सांगितलं का आम्ही प्रभूला पाहिला आहे, प्रभू जिवंत झाला आहे. आम्ही खरोखर पाहिलं, त्याच्या हातामध्ये खिड्याचे वन होते, कुशीमध्ये खिड्याचे वन होते, भाल्याचा वन होता, त्याला घाव झालेले होते, असे आम्ही पाहिलेलं आहे. थोमाला काय वाटलं, थोमाला 2 प्रकारचं त्याला त्याच्यामध्ये रिॲक्शन किंवा हे झालं असेल, प्रत्युत्तर झालं असेल, त्याला 2 प्रकार तिला मनामध्ये विचार आला असेल. एक तर येशूने खरोखरच येशू पुनरुत्थित झाला का, हा एक विचार आला असेल. आणि दुसरा विचार त्याच्या मनामध्ये आला, मी नसताना येशूने कसा दर्शन दिला. येशूला एवढं नाही समजलं का एक शिष्य नाही आहे, आता मला कधी पाहायला भेटेल, पुन्हा येशू येईल का, मला पाहायला भेटेल का, या लोकांना पाहायला मिळाला, मला कसं काय येशूला सोडून दिला, असं त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि म्हणून त्याने काय म्हटलं, मी स्वतः पाहिल्याशिवाय, मी येशूच्या घावामध्ये हात ठेवल्याशिवाय, येशूच्या खुशीमध्ये त्या घावामध्ये आपलं बोट ठेवल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही, हे त्यांनी आपल्या मनामध्ये म्हटलं आणि व्यक्त केलं त्याने. तेव्हा येशू अंतर्धामी आहे, त्याला सर्व काही समजते. आणि येशू पुन्हा 8व्या दिवशी पुन्हा थोमासाठी येशू पुन्हा प्रगट होता, पुन्हा प्रगट झाला. आणि विशेष करून थोमाला म्हणत आहे, थोमा इकडे ये, थोमा इकडे ये, माझ्याकडे ये, हे पहा माझे हात, हे पहा माझी फूस, हे पहा माझे घाव, ये हात ठेवून पहा, हात लावून बघ, अनुभव घेऊन पहा. थोमाला एकदम म्हणजे एकदम परिवर्तन झाल्यासारखं. त्याने काय म्हटलं, काय मी असं व्यक्त केलो, काय म्हणून व्यक्त केलो की मी पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. आणि त्याचं उत्तर म्हणून प्रभूनं आज दर्शन दिलं. त्याला खूप म्हणजे वेगळं वाटलं, त्याला परिवर्तन झालं, त्याला आपुलकी वाटली, त्याचा विश्वास वाढला. आणि त्याने म्हटलं की खरोखर हा माझा देव आहे, कारण माझ्यासाठी प्रभू आलेला आहे. म्हणून त्यांनी हात ठेवून पाहिलं आणि काय म्हटलं त्यांनी, माझ्या देवा, माझ्या प्रभू. प्रियजन हो, आम्हा प्रत्येकाला आज हे उद्गार काढून अंतकरणातून प्रभूला स्वीकार करणे आहे की प्रभू माझा आहे, प्रभू माझा आहे, मी प्रभूचा आहो. आम्हाला सर्व लोकांसोबत प्रभू बोलवत आहे. आम्ही एका चर्चेत आहो, आम्ही एका समूहामध्ये आहो, एका विश्वासामध्ये आहो, सर्वजण मिळून प्रार्थना करतो. जरी आम्ही मिळून प्रार्थना करत असलो तरी आमच्या प्रत्येकाकडे प्रभूचं लक्ष आहे. म्हणून
मी जेव्हा या समूहामध्ये बसलो आहो तर लोक प्रार्थना करत आहेत किंवा नाही याचं मला भान नसावं, लोक विश्वास ठेवत आहेत किंवा नाही, लोक शांतपणे गाणं म्हणतायत की नाही, लोक प्रार्थना करत आहेत की नाही, याचं भान मी नाही ठेवावं. कधी कधी काय म्हणतो, तो बोलत आहे ते मी बोलत आहो, ते नाही प्रार्थना करत मी प्रार्थना, ते आम्हाला तशा प्रकारचा विश्वास नाही सांगत आहे. प्रभू काय सांगत आहे, माझा प्रभू माझा देव. जरी इथं 100 लोक बसलेले आहे आणि 100पैकी 99 प्रार्थना करत नसतील तरी एका व्यक्तीचं देवाशी संबंध आहे म्हणून काय केलं पाहिजे, मी देवाशी एकटा बोललो पाहिजे, मी देवाची भक्ती माझ्या अंतःकरणाने केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे देव माझ्या देवा माझा प्रभू. आम्हाला माहित आहे न्यायाचा दिवस येत आहे नाही का, न्यायाच्या दिवशी सर्वाला मृत लोकाला उठवल्या जाईल, थडगी उघडले जातील, सर्व मृत लोक येशूच्या समोर उभे केले जातील आणि सर्वांचा न्याय होईल. तेव्हा आम्ही म्हणणार नाही की तोय माझ्यासोबत होता, हाय माझ्यासोबत होता. प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनाचा न्याय होईल म्हणून प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या प्रभूशी संबंध जोडणे फार गरजेचं आहे. माझा व्यक्तिगत संबंध प्रभूशी कसा आहे तेच आम्हाला आज या संत थॉमसच्या उद्गारातून आम्हाला शिकवते. आम्ही प्रत्येक जण असं म्हटलं पाहिजे, थोमानं म्हटल्यासारखं माझा प्रभू माझा देव. आम्ही काय म्हणतो कधी कधी, तोही नाही जात ना चर्चला, तोही नाही जात, त्याला ना काय होत ना मला काय होत, थोही नाही जात ना, थोडी प्रार्थना नाही करत ना. हे सर्वजण आपण काय करतो, आपण काय करतो, परीक्षण करतो किंवा आपण तुलना करतो. परमेश्वर आमची तुलना कोणाशी करत नाही. मी आणि माझा परमेश्वर, माझा विश्वास आणि माझ्या परमेश्वराचा संबंध कसा आहे ते आम्हाला मजबूत करणे आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण काय वाचलो, कशाविषयी वाचलो, मूर्तीविषयी वाचलो. मूर्ती नाही का, मूर्ती माझ्याशिवाय कोणीही कोणतीही मूर्ती करू नका. मूर्ती करू नका म्हणजे काय, मूर्ती म्हणजे काय, मूर्ती आणि मूर्तीचे पूजन याच्यामध्ये फरक काय आहे. मूर्ती, आता पहा, माझा प्रभू आहे, माझा देव आहे, माझा गुरु आहे, त्याची मी प्रार्थना केलं पाहिजे. परंतु माझ्या प्रभूची प्रार्थना न करता मी काय करतो, माझ्या प्रार्थना, आता माझ्या प्रभूची प्रार्थना चालू आहे इथं, आणि त्यावेळेस मी काय करतो, मला आवडणारी वस्तू करत आहोत. प्रभूच्या ठिकाणी काय करत आहोत, मी काहीतरी मला आवडलेली वस्तू मी करत आहोत. म्हणजे काय झालं, प्रभूच्या ठिकाणी मी काय करत आहोत, मी मला आवडलेली वस्तू ठेवलेला. प्रभूची प्रार्थना, प्रभूचा दिवस, प्रभूच्या सबात दिवस पाळण्याच्या ठिकाणी आम्ही काय करत आहोत, मी माझा धंदा करत आहोत. म्हणजे धंदा काय झाला, प्रभूच्या ठिकाणी मी ठेवलो, प्रभूच्या जागी मी ठेवलो, प्रभूचे जे देण्याची जे वेळ आहे ते वेळ मी कोणाला देत आहोत, माझ्या धंद्याला देत आहोत. म्हणजे काय झालं, माझ्यासाठी मूर्ती कोणती झाली, माझा धंदा माझी मूर्ती झाली. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये इकडे पूजा आहे, इकडे प्रार्थना आहे, इकडे रविवारची पूजा आहे, आणि मला काय आहे, एक काय म्हणतात धंदा आहे किंवा रोजी आहे नाही का, रोजी आहे. माझ्या समोर काय आहे, विचार करून पहा बरं तुम्ही, तुलना करून पहा तुम्ही काय आहे. प्रभू इकडे आहे, माझ्यासाठी प्रभू मोठा आहे किंवा माझ्या एक दिवसाची रोजी मोठी आहे. विचार करून पहा बरं. कोणाला विचार, आम्हाला तसं सांगता येत नाही, मला तसं सांगता येत नाही. ज्याचा जसा विश्वास आहे त्यालाच सांगता येते, बरोबर आहे का नाही. कोणाला नाही सांगता येत, दुसऱ्याला नाही सांगता येत. माझा विश्वास मी म्हणतो, परंतु ज्याला जसा विश्वास आहे त्यालाच सांगता येते की आज इथं प्रभू आहे आणि मला तिकडे रोजी आहे. बरोबर आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत, बाप्तिस्मा घेतलेले लोक आहोत. मग तेव्हा आमची खरी परीक्षा आहे की माझी मूर्ती कोण, मग प्रभू आहे तर प्रभू असेल तर तेच सोडून बरोबर माणूस इथं येईल, त्याचा विश्वास त्याला खिचून आणेल. परंतु ज्याला असं वाटते की ह्या आजच्या ह्या रविवारच्या पूजेपेक्षा
मला माझी रोजी मोठी आहे, म्हणजे त्याला मूर्ती कोण आहे? पैसा आहे. आज आम्ही ह्या 1.5 महिना आपण पूजा बलिदान करून उपवास काळ केलो नाही का? आम्ही उपवास काळ करून आम्ही क्रूसाची वाट केलो नाही का? आणि क्रूसाची वाट करून आपण पवित्र आठवड्यामध्ये आम्ही सहभागी झालो नाही का? आणि त्याच्यामध्ये काय काय केलं? होसाना इतवार, गुरुवारची प्रार्थना, शिष्याचे पाय धुण्याची प्रार्थना, आणि शुक्रवारी गुड फ्रायडे, आणि त्याच्यानंतर ईस्टर. हे आम्हाला महत्वाचं आहे नाही का? आम्ही विश्वास ठेवणाऱ्याला महत्वाचा नाही का? तो आहे खरोखर आमचा विश्वास, तो आहे आमचा देव. परंतु काही काही लोकांना एक झिरो आहे. याच्या ठिकाणी हे एवढ्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणाकोणाला काय आहे? आपला पैसा, आपली मिळकत, आपलं घर, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझा प्रोग्राम, तिथं ठरवलेला माझा मान, माझ्यासाठी मिळणारा मान, मला गड्यामध्ये टाकणारा हार है ना? बरोबर आहे का नाही? माझ्या गड्यामध्ये टाकणारा हार मला महान आहे. मला एखाद्याच्या घरी पाहुणचार करतात, एखाद्याच्या घरी पाहुणचार करतात, तो महान आहे ना? म्हणजेच आपल्याला मूर्ती काय आहे किंवा आमचा विश्वास काय आहे ते याच्यातून स्पष्ट होते. म्हणून प्रिय बंधूंनी बघून ज्याचा विश्वास त्याला, आपण जसं 12 शिष्य होते, 12 शिष्यापैकी सर्वांनी नाही म्हटलं माझ्या प्रभू माझ्या देवा नाही का? सर्वांनी म्हटलं का? नाही म्हटलं. फक्त एकानं म्हटलं, त्याला म्हटलं, आणि तो संत आमच्या भारत देशामध्ये आला. तो संत आमच्या भारत देशामध्ये आला आणि आमच्यासाठी प्रतीक तो फार मोठा आहे, फार मोठा आहे. त्याच्यापासून आम्हाला विश्वास मिळाला. काय म्हणाला तो? माझ्या प्रभू माझ्या देवा. अशा प्रकारे जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना, तेव्हा आमच्या विश्वासाची वाढ होते, उन्नती होते, प्रगती होते. आणि समजा अशा प्रकारे जेव्हा विश्वास ठेवत नाही ना, तेव्हा मग काय होते? आमच्या मनामध्ये मग पुन्हा दुसरे काही विकार वाढ. म्हणजे जे खरा विश्वास ठेवल्यानंतर आपण खऱ्या दिशेने आपण प्रभूला स्वीकार करतो आणि खऱ्या दिशेने आपण प्रभूच्या विश्वासामध्ये वाढतो. आणि समजा अशा प्रकारे विश्वास नाही ठेवला तर मग ते बाकीचे विचार आमच्या मनामध्ये येतात आणि आम्हाला हळूहळू आमच्या विश्वासाला नष्ट करतात. म्हणून सुरुवात इथून केलं पाहिजे, माझा प्रभू माझा देव. कोणी काय म्हटलं? अरे आज तिकडे प्रोग्राम चालू आहे, हे माझ्यासाठी सेकंडरी आहे. माझ्यासाठी काय आहे? माझा प्रभू माझा देव, माझा प्रभू माझा देव, माझा प्रभू माझा देव आहे. त्याच्या पलीकडे मला देव नाही, त्याच्या पलीकडे माझा विश्वास नाही, त्याच्या पलीकडे नातं नाही. हे सर्व नष्ट होईल. जे काही आम्ही करतो ना, प्रभूच्या पलीकडे जे काय करतो ते सर्व नष्ट होते. जे प्रभू सोबत करतो ते आम्हाला टिकते, शेवटपर्यंत देते आणि मरणाच्या वेळेस आम्हाला शांती देते. मरणाच्या वेळेस आम्हाला काय होते? शांती देते. काय? जीवनभर जगलेला विश्वास मरणाच्या वेळेस आम्हाला शांती देते. सर्वाला मरण आहे, सर्वाला मरण आहे. त्या दिवशी एका डॉक्टरने सांगितलं नाही, एक 70-75 वर्षाचा माणूस आयसीयू मध्ये मस्त रडत होता म्हणे, मस्त रडत होता. त्याला विचारलं डॉक्टरने, काऊन रडत आहे? त्याला सर्व जिंदगीची फिल्म आठवत आहे. देव म्हणजे जिंदगीभर त्याने काय केलं ते कधी मरणाच्या, आता मरणार आहे पण मरणाच्या वेळेस त्याला आठवत आहे. काय काय आठवत आहे? त्याने काय काय केलं म्हणून तो रडत आहे. डॉक्टरने विचारलं, काय काय विचारत, काऊन रडत आहे? त्याने एका वाक्यात सांगितलं, एका वाक्यात, मला दुःख होत आहे, मला चित्र दिसत आहे. काय चित्र दिसत आहे? त्याने म्हटलं, मी जीवनामध्ये जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि जे करायला नाही पाहिजे होतं ते मी केलं, म्हणून मला दुःख आहे. काय करायला पाहिजे होतं? त्याने म्हटलं, मी खूप श्रीमंत होतो, मला खूप पैसा आहे, पण मला खूप काय करता आलं असतं. मी सेवा केलो असतो, मी भक्ती केलो असतो, मला इकडे तिकडे जायची गरज नाही, मी देवाच्या चरणाशी बसून मी प्रार्थना केलो असतो. परंतु आज मला पश्चाताप येत आहे की मी प्रार्थना केलो नाही. वेळेवर मी दुसऱ्या कामाला महत्व दिलो, त्या कामाला महत्व दिलो, त्या कामाला महत्व दिलो, त्या कामाला महत्व दिलो. मी प्रार्थनेला महत्व दिलो नाही. मी देवाजवळ बसलो नाही, माझा देव म्हणून मी त्याला स्वीकार केला नाही. मी माझ्या देवाला जेवढं पाहिजे तेवढा मान दिला नाही.
लागल्यास मला मान दुसऱ्याने दिला म्हणून मी तिकडे गेलो, परंतु मी प्रभूला मान दिलो नाही म्हणून रडला. जे करायला पाहिजे होतं ते नाही केलं, आणि जे नाही करायला पाहिजे होतं ते केलं. त्याने काय म्हणलं, मी कधी प्रार्थना केलो नाही, मी कधी बायबल वाचलो नाही, मी कोणाला प्रभूविषयी सांगितलं नाही, मी कोणाला मदत केलं नाही, माझ्याजवळ भरपूर पैसा होता परंतु मी कोणाला मदत केलं नाही, मी कधी कोणाच्या गरीबाला जाऊन भेटलो नाही, मी कधी विमानाला जाऊन उचललो नाही. अशा प्रकारे त्यांनी मन व्यक्त केलं. तेव्हा तर डॉक्टर काय म्हणते, जिंदगीभर केलं नाही तर आता काही करता येत नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते शेवटचे दिवस झाले. त्याला कधी समजलं, त्या व्यक्तीला शेवट. परंतु आम्हाला कधी समजत आहे, आम्हाला आत्ता समजत आहे. आमची ते वेळ याची आहे, आत्ता समजत आहे. आम्ही काय केलं पाहिजे, आत्ता प्रभूला स्वीकार केलं पाहिजे. का म्हणून स्वीकार केलं पाहिजे, माझ्या प्रभू माझ्या देवा, तूच माझा देव आहेस, तुझ्या अखेरीस मला दुसरा देव नाही. कारण दुसऱ्या याच्यामध्ये अर्थ नाही, दुसऱ्यामध्ये सामर्थ्य नाही, दुसऱ्या याच्यामध्ये जीवन नाही. जीवन आहे तर प्रभूमध्ये, जीवन आहे तर माझ्या देवामध्ये. एवढा मोठा विश्वास संत थॉमसने आम्हाला दिला. स्वीकार करूया, विश्वास ठेवूया, अंतःकरणाने स्वीकार करूया. माझ्या देवा माझ्या प्रभू, आम्हाला काही कमी पडणार नाही. प्रिय बंधू आणि भाऊ, आम्हाला भीती आहे माहित आहे का, मी थोडस तिकडे कमाई सोडलं तर माझ्या परिवाराचं काय होईल, असं. म्हणजे कोणाला आपण जास्त प्रेम करत आहोत, माझ्या परिवाराला. नष्ट होणारा, जे उद्या आमचं भांडण होणार त्या परिवारासाठी काय करत आहोत, मी माझ्या देवाला सोडत आहोत, माझ्या देवाचं कार्य सोडत आहोत. म्हणून प्रिय बंधू आणि भाऊ, आम्हाला जे करायचं आहे ते सर्वात आधी काय करायचं आहे, प्रभू माझा देव. त्याच्यानंतर दुसरं आपोआप आमच्या जीवनामध्ये येणार. प्रभू म्हणत आहे मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6:34-33 मध्ये म्हणत आहे, सर्वात आधी तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, मग बाकी त्याच्यासोबत तुम्हाला सर्व काही मिळणार. हालेलुया. आपण एवढ्या विचार करत आहोत, एवढं चांगलं प्रभूचे शब्द ऐकत आहोत, नाही का, आम्हाला बरं वाटते, नाही का, बरं वाटते. परंतु थोड्या वेळाने काय होते, हे पानावर पाणी पडते नाही का, ते दव पडते नाही का, थोड्या वेळाने काय होते, नष्ट होऊन जाते ना. बरोबर आहे का? कारण काय, मूळ धरलं नाही आहे. किती वेळा आम्हाला प्रभूचे वचन स्पर्श केलेला आहे, परंतु त्याला काही मान दिलेला आहोत आपण. श्री बंधू आणि भगिनींनो, आम्हाला समजते, प्रभू आम्हाला सांगते, प्रभू आम्हाला शिकवते, परंतु आम्ही स्वतःला काबूमध्ये ठेवत नाही, स्वतःला प्रभूच्या वचनानुसार आपण चालवत नाही. म्हणून प्रभू महान आहे, प्रभू सर्वशक्तिमान आहे, प्रभूमध्ये शक्ती आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा. मग काय होते, पूर्ण नंतर तसंच होते नाही, तसं नाही. आमचं नवीनीकरण झालं पाहिजे. किती क्रिसमस झाले, किती ईस्टर झाले, किती गुड फ्रायडे झाले, नाही का, बरोबर आहे का नाही, काहीतरी फरक झाला, काहीतरी थोडस काय बदल झाला का, काहीतरी करूया. दिवस जवळ येत आहेत, दिवस जवळ येतात का मागे जात आहेत, कुठे जात आहोत आपण जात कुठं आहोत, कुठे जात आहोत आपण, जोरान सांगा, जवळ कोणाच्या, मरणाच्या जवळ जात आहोत आपण. आमचं मरण जवळ येत आहे, लक्षात ठेवा, जवळ येत आहे मरण. काम आहेत आता आम्ही बोलत आहोत, है ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे मला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. म्हणून जेव्हा माहित आहे, जेव्हा वेळ आहे, तेव्हा आपण पूर्ण करा. त्या दिवशी मी घडीचं उदाहरण दिलं ना, घडीनं काय म्हटलं, मला काय करायचं आहे, तुला फक्त टाइम दाखवायचा. कोणाला, या संपूर्ण जगाला. अरे बापरे, या जगाला माझ्या घडी टाइम दाखवणं होईल का. मग कोणाला, मोठ्या लोकांना, लीडर. अरे बापरे, किती दिवस, हे मरेपर्यंत किती दिवस, एवढे दिवस मला टाइम दाखवायचा आहे. कोणाला, घडीला. तो मालक का म्हणते, तू एवढी चिंता करायची गरज नाही. कोणती, एवढ्या लोकांना टाइम दाखवायचा आहे, एवढ्या जगाला टाइम दाखवायचा आहे, एवढे वर्ष टाइम दाखवायचा आहे, त्याची चिंता करू नका. तुला फक्त एवढं करायचं आहे, कधी, एका सेकंदाचा तुला विचार करायचा, फक्त एक सेकंड झाला तो टाका
पटकन लवला पाहिजे. सेकंद झाला तेवढंच काम करते का नाही घडी? घडी किती काय काम करते? तेवढंच काम करते. एक सेकंद झाला त्याला एक घंट्याचा विचार करायचा गरज नाही, एक दिवसाचा विचार करायचा गरज नाही, 12 तासाचा विचार करायचा गरज नाही, 1 वर्षाचा विचार करायचा गरज नाही. विचार करायचा गरज आहे का? नाही. त्याला फक्त 1 क्षणाचा विचार करायचा आहे. आत्ता मला काय करायचं आहे, आत्ता त्या काट्याला काय करायचं, पहा त्याकडे पहा. वेळ झाला तर पटकन लावते तो, वेळ झाला तर पटकन लावते, वेळ झाला तर पटकन लावते. आम्हाला वेळेवर पटकन लावणे हे गरजेचं आहे. वेळेवर उशीर न करता, पहिलं न जाता, समजून वेळेवर पटकन लावणे एवढंच आमचं कर्तव्य आहे. तेवढं जर करत राहिलं ना आपण, बरोबर टाइम, बरोबर वेळ, बरोबर आमचं सर्व काही सूत्र चालणार. परंतु आम्ही करतो का तसं? वेळ झाले तर हात पाय पसरत थोड्या वेळाने करतो गे, त्याच्यामध्ये आम्ही चुकतो. वेळ झाला पूजा आहे म्हटलं तर किती पूजा केलो गे, त्याच्यामध्ये आम्ही बोलू देतो. हे निर्जीव घडी सर्व जगाला वेळेवर टाइम देते. त्याचं कारण हेच का जेव्हा एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये ती प्रामाणिक आहे. बरोबर आहे का नाही? एका सेकंदामध्ये ती प्रामाणिक आहे, म्हणून संपूर्ण वेळ तो प्रामाणिकपणे दाखवू शकते. म्हणून आम्हाला सुद्धा आजचा दिवस, आजची वेळ, आत्ताची पूजा, आत्ताची प्रार्थना महत्वाची आहे. तेव्हा काय होते, आमचं जीवन मरेपर्यंत प्रामाणिकपणे चालणार. नाहीतर आत्ताचा विषय बिघडला, सर्व टाइम बिघडते ना. तुम्ही पहा ना, विचार करा ना. एकदा जे सिस्टमॅटिक बनवलं, जुनी कथा आमचे बाबा सांगत होते, राक्षस चढले का मस्त एकावर एक, एकावर एक, एकावर वर. तो होते आंधळा आणि लंगडा. कोण होता? आंधळा आणि लंगडा. आंधळा होता आंधळा होता वर आणि लंगडा होता मधात. आणि राक्षस होते एकावर एक, एकावर एक. कोणत्या झाडावर चढले माहिती आहे? बेलाच्या झाडावर. आणि तो आंधळा म्हणते लंगड्याला, आंधळा म्हणते आंधळा नाही, लंगडा म्हणते आंधळ्याला, अरे तो गेला जाता. कारण काय झालं, ते चढले एकावर एक, एकावर एक चढले. आता तुला आता हात पुरते त्याचा, पकडते तुला, खिचते. तो का म्हणते लंगडा, अरे तू काय पाहतेस म्हणते, तोड म्हणते वरचं बेल आणि कहाड म्हणते खालच्याचं तेल. तोड वरचं बेल आणि कहाड खालच्याचं तेल. अरे बापरे, तेच एकावर एक चढून होते ना ते. त्या खालच्याला काय वाटलं, अरे माझंच तेल कहाळते रे, म्हणून तो निसटून पडून गेला. तर सर्व बद खाली पडले. बरोबर आहे का नाही? घडी तशीच आहे, वेळ तसेच आहे, समाज तसाच आहे, प्रार्थना तशीच आहे. एक जर निसटला सर्व जाते. 1 मिनिट जर गेला आमचा सर्व प्रोग्राम खतम होते. एक आमची प्रार्थना सुटली तर सर्व जिंदगीमध्ये फरक पडते. तुम्ही विचार करून पहा, एक प्रार्थना सुटली तर. हे काय आहे? ख्रिसमस, ईस्टर, त्याच्यामध्ये सण हे एकापाठी एक, एकापाठी एक, एकापाठी एक येत आहेत. आणि ते प्रत्येक सणामध्ये, प्रत्येक रविवारला विशेष एक विषय असते आणि त्याच्यानुसार आम्हाला आशीर्वाद भेटते. आणि ते आम्ही सोडतो तेव्हा काय होते, आमचं संपूर्ण चक्र खराब होते, संपूर्ण चक्र खराब होते. म्हणून आपण त्याच्यासाठी देवावर विश्वास ठेवा लागते. देवावर विश्वास ठेवायचा काय झाला? मी जर माझ्या मनानं करतो तर मग देवावर विश्वास ठेवायची गरज काय आहे का गरज? तुम्ही विचार करा बरं. मी माझ्या मनानं करतो, देवाची ऐकत नाही, पूजाला येत नाही, किंवा ईस्टर काय आहे मला समजत नाही, ईस्टरचं महत्व मला समजत नाही, पूजेचं महत्व मला समजत नाही, माझ्या मनानं करतो. मग देवावर विश्वास ठेवायची गरज काय आहे? बरोबर आहे का? तुम्ही विचार करून पहा, विचार करून पहा. आणि समजत असेल तर विश्वास ठेवा, समजत नसेल तर सोडून द्या, समजत नसेल तर सोडून द्या. देव पाहत बसेल. देवानं बनवलं ना, करू दे खाले, मस्ती होती त्याला, हो ना, हो ना. हे उत्पन्न करायची नाही का, आम्हाला एवढं सारं सुख द्यायची त्याला, हो ना. बरोबर आहे. देवावर विश्वास सोडून द्या. परंतु जर आम्हाला थोडीशी तरी कदर असेल त्याच्या प्रेमाची, खरोखर त्यांनी त्याच्या घावावर, त्याच्या शरीरावर घाव झाले, त्याने रक्त सांडलं, याची जर आम्हाला कदर असेल तर, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं, तो मरण पावला, त्याचं जीवन हाय हाय करत गेलं, त्याने दुःख सहन केला, तो तळपला आमच्यासाठी, तो तळपला. गुड फ्रायडेच्या दिवशी आम्ही पाहलो, तो तळपला, रक्तबंबाळ झाला. देवाकडे त्यांनी
हाय हाय व्यक्त केली, देवा तू माझा त्याग का केलास. जर आम्हाला काहीतरी थोडीशी वाटत असेल तर आपला विश्वास दृढ करूया आणि संत थोमानं म्हटल्यासारखं आम्ही म्हणूया, माझ्या देवा माझ्या. फक्त तोंडाने नाही, हृदयाने म्हणा. आणि जेव्हा हृदयाने म्हणतो तेव्हा खरोखर आपण घडी प्रामाणिकपणे चालते, त्याप्रमाणे आपण सुद्धा प्रामाणिकता ठेवूया. आमची जिंदगी, आमचे भविष्य, आमचे महानता कुठं आहे माहिती आहे? प्रामाणिकपणामध्ये आहे. कधी कुठं? 1 सेकंदाकडे लक्ष देण्यामध्ये आहे. 1 तासाकडे लक्ष द्यायची गरज नाही. 1 सेकंद, 1 सेकंदाला जेव्हा आपण पाळतो तेव्हा संपूर्ण टाइम आपल्याला पाळता येते. म्हणून 1 सेकंदाकडे लक्ष द्या आणि त्या सेकंदाला आपण पाळूया आणि तेव्हा आमचे जीवन धन्य बनवूया. हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. हालेलुया.